नमस्कार मैत्रिणींनो, आज मी पिकलेल्या केळ्यांपासून गोड पुऱ्या तयार करणार आहे. पहा, पिकलेली केळी घ्यावीत. त्याचबरोबर गव्हाचे पीठ, रवा, गूळ, दूध आणि वेलची पावडर, तेल असे साहित्य घ्यावे. प्रथम पिकलेली केळ्यांची साले काढून ते कट करून घ्यावे. सर्वांना माहिती आहेच की केळी हा किती पोषक आहार आहे. ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात विटॅमिन्स असतात. आता आपण हे सर्व कटिंग केलेले केळी मिक्सरमध्ये घालणार आहोत आणि त्यासोबतच मी अर्धी वाटी रवा घालत आहे आणि 1 वाटी गूळ घालत आहे आणि टेस्टसाठी 1 चमचा वेलची पावडर घालायची. आता या मिक्सरमध्ये 1 वाटी गव्हाचे पीठ घालायचे आहे आणि लागेल त्या प्रमाणामध्ये थोडेसे दूध घालून घ्यायचे. हे सारे मिश्रण मिक्सरला बारीक वाटून घ्यायचे. या मिश्रणामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा खायचा सोडा घालून घेत आहे आणि हे चांगले हलवून मिक्स करून घेत आहे. हे पहा, अशा पद्धतीने हे मिश्रण फार पातळ नाही आणि फार दाटसर नाही, अशा पद्धतीने हे बनवून घ्यायचे आहे. आता गॅसवर मी पॅन ठेवलेला आहे आणि त्यामध्ये थोडेसे तेल घालून घेत आहे, जेणेकरून हे मिश्रण शॅलो फ्राय करून घेता येईल. चमच्याने हे मिश्रण घालून घ्यायचे आहे. हे बघा, अशा पद्धतीने ते पसरवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने असे ते एका पॅनमध्ये 3 पुऱ्या सहज तळून निघतील. हे पहा, तुम्ही पाहत असाल ह्या पुऱ्यांना आता छानशी जाळी पडलेली आहे. हे पहा, छानपैकी आता हे चुरून मी त्याला दुसऱ्या साईडने सुद्धा भाजून घेत आहे. मस्त, किती सुंदर दिसतात पहा आणि खायला तर इतके सुंदर लागतात माहिती आहे. तुमची मुले हे परत परत मागून खातील असा हा सुंदर गोड पदार्थ आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. ज्यांना केळ्या आवडत नाहीत त्यांच्यासाठी तर एकदम भारी पदार्थ आहे हा. कारण हे खाल्ल्यानंतर तुम्हाला त्यात केळ्याची चव अजिबात जाणवणार नाही. इतकं सुंदर ते चव लागते की सहज आवडीने फस्त होऊन जाईल. आता पुन्हा मी हे मिश्रण चमच्याने ह्या पॅनमध्ये घालून घेत आहे आणि अशा पद्धतीनेच हे मंद आचेवर थोड्या वेळासाठी ठेवायचे आहे आणि नंतर पलटी करून परत ते दुसऱ्या बाजूने भाजून घ्यायचे आहे. झाली एकदम सोपी रेसिपी आहे की नाही, आणि इतके झटपट होते की मुलांनी भूक लागली म्हटलं तर एक 15 ते 20 मिनटात पटकन तयार होऊन जाते. आणि हा स्नॅक्स हेल्दी तर झालाच, शिवाय आपले पिकलेले केळे टाकून न देता त्याची वेगळी रेसिपी पण तयार झाली. त्यामुळे आपल्या अन्नाचे मात्रे पण नाही होत. हे पहा, किती सुंदर दिसतात आणि खायला तर इतके सुंदर लागतात म्हणून सांगते. तुम्ही नक्की ट्राय करा. पिकलेल्या केळ्यांच्या गोड पुऱ्या आहे की नाही छान स्वादिष्ट पदार्थ. करून पहा ना. तुम्हाला आवडले तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय.